जेव्हा खरे अंतरीचे येते करुणी मुखवटे तयाचे मग पडती गळून असं या मुखवटे या काव्यसंग्रहात बोलणार आहे. अत्यंत नम्र भाव त्यांनी आपल्या कवितांमध्ये व्यक्त केलेला आहे. मजकडे नाही शब्दांचा खजिना, नाही मी बुद्धिमत्तेचा ठेकेदार, सुचेल ते मांडीत गेलो झाला कवितेचा आविष्कार. JSM जनसंवाद महाराष्ट्र न्यूजवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी हर्षवर्धन तायडे. मुखवटे प्राध्यापक सदाशिव नरोटे सर यांचा हा कविता संग्रह नुकताच आज प्रकाशित होतो आहे. या निमित्तानं मान्यवर पाहुणे या ठिकाणी आलेले आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी मिर्झा रफी अहमद बेग साहेब प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे या कविता संग्रहाच्या बद्दल. तर ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आम्ही आलो मुखवटे प्राध्यापक नरोटे सरांचं, तर ज्या अर्थी आम्ही 70 किलोमीटरचं अंतर तोडत इथपर्यंत आलो, याचा अर्थ असा आहे की त्या पुस्तकात काहीतरी असलं पाहिजे. त्यातल्या कविता चांगल्या आहे, पुस्तकाची छपाई चांगली आहे, आमचे प्रकाशक बसले आहे गोविंद डहाके साहेब. आणि तुम्हीच सांगितलं सरांशी माझा बऱ्याच दिवसाचा संबंध आहे. गेल्या 2 महिन्याआधी त्यांनी मला सांगितलं की आपला असा एक प्रयोजन आहे की आपण एक काव्यसंग्रह काढला पाहिजे. आणि त्यांनी मला त्या कविता दाखवल्या, मी वाचल्या, त्यांना काही सूचना केल्या, त्या त्यांनी स्वीकारल्या आणि एक चांगलं काव्यसंग्रह उदयास आला. आणि गेल्या 40 वर्षापासून 20 वर्षापासून माझा त्यांच्याशी संबंध आहे. सर कविता लिहितात हे रहस्य त्याने आतापर्यंत दाबूनच ठेवलं. त्याला वाटतं एका कवीसंग काय खाजून घ्या, परंतु सरांच्या कविताही चांगल्या आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीनं लिहिल्या आहे. आणि माणूस जेव्हा निवृत्त होतो तेव्हा नुसतं घरी बसून गप्पा करण्यापेक्षा, टी व्ही पाहण्यापेक्षा असा एखादा कलेचा छंद जोपासणं काय वाईट आहे, हे नरोटे सरांनी त्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट केलं. आणि या वयात मला असं वाटतं कमी येथे 65 वर्षाचं वय असेल त्यांचं, या वयातही एखादी गोष्ट मनात आल्यानंतर त्या गोष्टीचा पाठलाग करायचा, त्याची चिकित्सा करायची, लोकांचे विचार त्याच्यावर बोलवायचे आणि 2 महिन्यात 3 महिन्यात ते पूर्णत्वाला न्यायचे. हे जर शिकायचं असेल तर ते नरोटे सरांकडून शिकायला पाहिजे. मी तर मुखवटे 2-3दा 4दा वाचला आणि मला ते आवडलं म्हणूनच मी त्याला प्रस्तावनासुद्धा दिली. ते सरांचं मोठंपण, मी प्रस्तावना देण्या एवढा योग्यतेचा माणूस नाही, पण माझी पात्रता त्यांनी वाढवली सरांना. तर मी त्यांना ज्या अर्थी प्रस्तावना लिहिली त्या अर्थी मला त्यांचा संग्रह आवडला मुखवटे. आणि नावही त्यांनी चपकल बसवलं मुखवटे. मुखवटे नावाची त्यांची कवितासुद्धा छान आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आमच्यासोबत तुम्हीसुद्धा त्यांना आशीर्वाद द्या. धन्यवाद मिर्झा साहेब. आपण अतिशय चांगली प्रस्तावना या कविता संग्रहाला दिलेली आहे. कविता कशा पद्धतीच्या आहेत हे सुद्धा आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी ॲडव्होकेट जुनगरे साहेब आहेत, आपल्याला या निमित्ताने जाणून घेता येईल त्यांच्या प्रतिक्रिया. सरांचा मुखवटे हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहामध्ये सरांच्या कविता जर बघितल्या तर त्यांनी समाजाच्या आणि कुटुंबाच्या प्रत्येक विषयाला स्पर्श केलेला आपल्याला त्यामध्ये दिसेल. विशेष करून प्रेम रस, विरह, शृंगार रस, संवेदना, सामाजिक जाणीव, कौटुंबिक जबाबदारी ह्या जवळपास आणि सध्याच्या काळामध्ये जो कोविड-19 हा साथरोग आहे या संबंधाची सुद्धा एक कविता त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट केलेली आहे. सदर काव्यसंग्रह हा येणाऱ्या नवीन नवोदय कवींना प्रेरणा देणारा आहे. धन्यवाद. माझ्यासोबत आपल्या विदर्भातील ख्यातनाम कवी विनय मिराशे सर अशांत या नावाने आपल्या कविता ती लिहितात. आपण सगळ्यांनी मिराशे सरांच्या कविता व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून ऐकलेल्या असतील. ते सुद्धा या ठिकाणी या मुखवटे कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याकरिता आलेले आहेत. त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया या निमित्ताने आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी विनय मिराशे अशांत. विनय मिराशे अशांत हा कविता गझल आणि वैचारिक लेखन करतो. यवतमाळ जिल्ह्यातले नव्हे, आता विदर्भात प्रसिद्ध होऊ पाहणारे आमचे मित्र प्राध्यापक सदाशिवजी नरोटे यांच्या मुखवटे या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ होऊ घातला आहे. त्या प्रकाशनाला मुख्य वक्ता म्हणून मला त्यांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. नेर ही तशी फार सांस्कृतिक इतिहास असलेली कलावंतांची नगरी आहे.
खरं म्हणजे नेरला नगरी म्हणावं की नाही विषय आहे. कारण एका तालुक्याच्या ठिकाणी एवढे ताकदीचे कलावंत असू शकतात जे हर्षवर्धन तायडे काय किंवा ज्ञानेश्वर सोनटक्के काय किंवा अलीकडल्या काळात ते किंवा थोडासा अगोदरच्या काळात ते डॉक्टर दिलीप पुरी काय, बाबूराव रंगारी काय, अविनाश बनसोड काय, डॉक्टर मंगेश बनसोड, ही तर फार मी कमी नावं घेतली. म्हणजे कलेच्या क्षेत्रात एखादं तालुक्याचं गाव इतकं समृद्ध असू शकते हे मी अगदी मनापासून सांगतो. मला या नगरीनं खूपच प्रेम दिलं आहे. मिर्झा साहेब आहेत, गावंडे सर आहेत, संतोष भाऊ मिर्झा रफियामध्ये बद्दल तर बोलायलाच नको. महाराष्ट्र भूषण आहेत ते, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. मी माझ्या व्याख्यानात त्यांचा सगळ्याचा उल्लेख करणारच आहो. प्राध्यापक सदाशिव नरोटे सरांच्या मुखवटे या काव्यसंग्रहाचं मी वाचन केलं आणि मला असं लक्षात आलं की कवितेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करू पाहणारा एक धडपडा व्यक्तिमत्व म्हणजे सदाशिव नरोटे आहे. सदाशिव नरोटे सरांची कविता ही सामाजिक असं विषमतेने अस्वस्थ झालेल्या मनाची एक सहज फलश्रुती आहे, सहज उकल आहे. मन जेव्हा माणसाचं अस्वस्थ असतं, बेचैन असतं, अशांत असतं तेव्हा ते बोलू पाहतं आणि त्या बोलण्यातून कधी कुणाच्या बोलण्यातून चांगलं व्याख्यान तयार होतं, कुणाच्या बोलण्यातून चांगली कविता तयार होते. कुणी अभिनयातून बोलतं, कुणी कवितेतून बोलतं, कुणी व्याख्यानातून बोलतं, कुणी चित्रातून बोलतं. पण एकंदरीत ही सगळी अभिव्यक्ती असते आणि ज्या अभिव्यक्तीला दर्जा असतो, ज्या अभिव्यक्तीला रसात्मकता असते ती अभिव्यक्ती कला असते. तेव्हा प्राध्यापक नरोटे सरांच्या मुखवटे या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं मला इथं त्यांनी बोलवलं याबद्दल मी त्यांचे आणि नेरवासियांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नभप्रकाशनचे संचालक मिलिंद डहाके सर यांनी नरोटे सरांचा कविता संग्रह अतिशय कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रकाशित करून दिलेला आहे. त्यांना काय काय अडचणी जातात एक प्रकाशक म्हणून या ठिकाणी मिलिंद डहाके सर आणि मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांना आपण विचारूया प्रकाशन कशा पद्धतीनं म्हणजे काय काय टप्पे असतात. सामान्य माणसांना सामान्यपणे माहिती नसतं की एक पुस्तक प्रकाशित करण्याच्या कोणत्या प्रक्रिया असतात, कुठल्या प्रक्रियेमधून त्या पुस्तकाला जावं लागतं. तर त्या आपण या निमित्ताने त्यांच्याकडून जाऊन घेऊन ये. नमस्कार सर. मॅडम नमस्कार. सर हे जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे सरांचं तर अतिशय कमी कालावधीमध्ये आपण प्रकाशित करून दिलेलं आहे. तर या निमित्तानं पुस्तकाच्या निमित्तानं आपल्याला काय सांगता येईल? सर्वप्रथम मी नरोटे सरांचं तर स्वागत करतो आणि त्यांना अनंत शुभेच्छा देतो की त्यांचं आज पुस्तक प्रकाशित होत आहे. विशेषतः त्या सामाजिक जाणीवेच्या कवितेंसह स्त्रीच्या कवितेला वाचा फोडला आहे. हा महत्त्वाचा केंद्रबिंदू त्यांनी ठेवून सर्व कविता त्यांनी लिहिलेल्या आहे. त्यामुळे सर्वांनाच त्या कविता रुचतील, समजतील, उमगतील अशा भाषेमध्ये दिलेल्या आहे, अशा सोप्या शब्दात मांडल्या असल्यामुळे तो वाचकांच्या, रसिकांच्या आणि विशेषतः समीक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी मला पूर्ण खात्री आहे. विशेष म्हणजे मी बरेच जवळपास 8,000च्या वरतं पुस्तकं प्रकाशित केले. यामध्ये शोकांतिका अशी राहते की कवी किंवा कोणताही लेखक किंवा साहित्यिक प्रकाशित करत असताना वेळेचं भान ठेवत नाही. मात्र ते विशेषताने भान मात्र प्राध्यापक नरोटे यांनी ठेवलं. कारण त्या गोष्टीसाठी लागणारा वेळ जो आहे तो जोपर्यंत कोणी साहित्यिक देत नाही तोपर्यंत पूर्ण पुस्तक हे आकारास येत नाही. यामध्ये विशेष कसं असतं की प्रस्तावना असतात, अभिप्राय असतात, मनोगत असते, अर्पणपत्रिका असतात आणि त्या वेळेवर उपलब्ध करून देणे ही जबाबदारी लेखकाची असल्यामुळे काही कारणानं मात्र विलंब होतच असतो. परंतु या कविता संग्रह बाबतीत मला महत्त्वाचं असं बोलता येईल की नरोटे सरांनी अगदी जाणीवपूर्वक वेळेचं नियोजन केलं आणि त्या नियोजन केल्यामुळे त्यांचा अवघ्या 2 महिन्यामध्ये हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित होत आहे. आज त्यांचा अतिशय लोभसवाना प्रकाशन सोहळा झाला. असा लोभसवाना सोहळा गेल्या मी 10 वर्षात तरी अद्याप पाहिलेला नाही. मला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्याबरोबर
अजून त्यांचा प्रवास हा दीर्घोत्तर चालो अशी मी प्रार्थना करतो. आपण डहाके सरांना जाणून घेतलं आहे की कशा पद्धतीने तो कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. सौ डहाके मॅडमसुद्धा या ठिकाणी आहे. त्याला काय म्हणूया आपण, एक दुग्ध शर्करा योग, म्हणजे आपण मागितला एक डोळा दोन डोळे अशी म्हण आहे. तर या ठिकाणी मॅडमसुद्धा आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. त्यांनी नक्कीच हा कविता संग्रह वाचलेला असेल. त्याचबरोबर इतक्या वर्षाच्या या प्रदीर्घ प्रवासामध्ये पुस्तक निर्मितीची सगळी प्रक्रिया त्यांनासुद्धा माहिती आहे. तर ती कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने जात असते ते मॅडमकडूनसुद्धा आपण जाणून घेऊया. खूप छान असा कविता संग्रह नरोडे सरांनी प्रकाशित केला आहे आणि त्यातल्या कविता मेन म्हणजे स्त्रियांवरती सहसा फोकस कुणी करतच नाही कवी. पुरुषांवरती म्हणजे या कविता संग्रहामध्ये फोकस स्त्रियांवरती केलेला आहे. काय दुर्दैव आहे स्त्रियांचं हे सांगितलं गेलं आहे. खूप छान प्रकारे कविता मांडल्या आहे त्यांनी आणि त्यांच्या पुढील कविता संग्रहासाठी मी शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्याशी या निमित्ताने संवाद साधला. परत कुठल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपणाशी नक्कीच आम्ही संवाद साधू. आपण जे आम्हाला नेरवासियांना सहकार्य केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण सर्वांनी आत्तापर्यंत जो हा इव्हेंट पाहिलेला आहे तो अधिक जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख मोह जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती नित प्रभु का भजन किया करे।
मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। गौतम पाढेर आणि संच पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत गीत म्हणतो. Thank you.